नाशिकच्या सातपूर आणि अंबड औद्योगिक वसाहतीमधील उद्योजकांच्या विरोधात तक्रारी करत तक्रार मागे घेण्याच्या उद्देशाने खंडणी उकळणाऱ्या खंडणी बाददार संतोष शर्मावर आणखी एक गुन्हा चिंचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दिनांक 8/11/2024 ते दिनांक 3/10/2025 रोजीपर्यंत संशयित आरोपी संतोष शर्मा हा तक्रारदार निखिल राऊत यांच्या कंपनीमध्ये अतिक्रमण केलेल्या बांधकामाची तक्रार MIDCच्या कार्यालयात केली होती। दरम्यान तक्रार मागे घेण्यासाठी संतोष शर्मा हा निखिल राऊत यांच्याकडून कारवाई थांबवण्यासाठी 1.5 लाख रुपयांची मागणी केली होती। दरम्यान निखिल राऊत यांनी संतोष शर्माला 1.5 लाख रुपये दिले सुद्धा। दरम्यान संतोष शर्मा यांनी आणखी 1.5 लाख रुपयांची मागणी करत नवीन नाशिकच्या माऊली लॉन्स रोडकडे 1.5 लाख रुपये घेऊन ये, नाहीतर तुझ्या जीवाचे काही खरं नाही अशी धमकी देत निखिल राऊत यांना दिली होती। दरम्यान निखिल राऊत यांनी संतोष शर्माच्या या धमकीला घाबरून त्यांना आणखी 1.5 लाख रुपये देत एकूण 3 लाख रुपये संतोष शर्माला दिले आहे। दरम्यान संतोष शर्मा याच्यावर 3 लाख रुपये खंडणी उकळली म्हणून संतोष शर्मा यांच्या विरोधात चिंचोळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दरम्यान आणखी संतोष शर्मा यावरती अजून काही खंडणीचे गुन्हे दाखल होणार असल्याचं सुद्धा खात्रीलायक सूत्रांकडून माहिती समोर येत आहे। तुषार ढेपले, अटल न्यूज, सातपूर।